हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। तर इंग्रजीमध्ये ए हा वोवेल्स आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण त्याचा उच्चार नेहमी एकसारखा होत नाही। काही वेळा तो आ होतो, काही वेळा ऑ होतो, तर काही वेळा ए असा त्याचा उच्चार होतो। उदाहरणार्थ, कारमध्ये आपण आ म्हणतो, बॉलमध्ये ऑ म्हणतो आणि केकमध्ये ए म्हणतो। आज आपण या एचे वेगवेगळे आवाज म्हणजेच मल्टिपल साऊंड आणि त्याचे नियम सोप्या उदाहरणासह शिकणार आहे। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर आता आपण बघणार आहे ए वोवेल्सचे मल्टिपल साऊंड। तर सर्वात पहिले तुम्ही माझ्या मागून हे शब्द वाचा, नंतर मी याच्यातला डिफरन्स सांगतो की कोणत्या वेळी आ उच्चार करायचा, कोणत्या वेळी ऑ उच्चार करायचा आणि कोणत्या वेळी ए उच्चार करायचा। तर सर्वात पहिले आपण हे शब्द वाचून घेऊया। तुम्ही पण माझ्या पाठोपाठ वाचन करा। चला, तर सर्वात पहिले आपण वाचू एचा आ हा उच्चार होतो। तर चला माझ्या मागून वाचा। कार, जार, फार, बार, आर्ट, आस्क, आर्मी, स्टार, पार्क, ग्लास, मास्क, लास्ट आणि बाथ। अशा प्रकारे आपण काय केले आहे, एचा आ हा उच्चार केलेला आहे। आता तसंच आपण बघूया का एचा ऑ हा उच्चार कशा प्रकारे होतो। तर चला माझ्या मागून वाचा। ऑल, फॉल, हॉल, बॉल, टॉल, मॉल, वॉश, वॉच, वॉल, टॉल, वॉक, वॉन्ट आणि टॉक। प्रकारे आपण एचा ऑ हा उच्चार केलेला आहे। आता आपण बघूया का एचा ए उच्चार कशा प्रकारे केला जातो। जसं चला माझ्या पाठोपाठ वाचा। डे, वे, से, लेडी, गेम, केक, प्रे, मेनी, लेझी, फेस, क्ले आणि ब्लेंड। तर अशा प्रकारे आपण एचा मल्टिपल साऊंड आज शिकलेला आहे। आता आपण बघूया की एचा उच्चार आ कधी होतो, ऑ कधी होतो आणि ए कधी होतो। चला तर मी तुम्हाला आता डिफरन्स सांगणार आहे। याच्यातला हा डिफरन्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही इंग्रजी वाचन सुधारू शकता। तर बघा, एचे मुख्य 3 आवाज आहे। आपण आताच बघितले आ, ऑ आणि ए। तर आता बघूया आपण का एचा आ उच्चार कधी होतो। जसं तुम्ही आत्ताचे शब्द जर काळजीपूर्वक वाचले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅटर्न दिसून येतो का ए झाल्यानंतर आर हा शब्द आलेला आहे। तर जास्त करून अशा वेळी आ हा उच्चार वाचला जातो। जसं बघा, CAR, इथे ए सोबत काय आलेला आहे, आर, मग याचा उच्चार करायचा कार। JAR म्हणजे आरच्या पहिले ए आलेला आहे, म्हणजे ए आणि आर सोबत आला तर याचा उच्चार आ करायचा, मग काय होणार, जार। जसं पार्कमध्ये पण बघा, ए झाल्यावर आर आहे, म्हणजे ए आणि आर सोबत आलेला आहे, मग याचा उच्चार करायचा आ, मग वाचायचं कसं, पार्क। स्टारमध्ये पण बघा, ए आणि आर सोबत आलेला आहे, म्हणून याचा उच्चार आ करायचा आणि मग हे कसं वाचायचं, स्टार। तर अशा प्रकारे तुम्ही आचा उच्चार लक्षात ठेवा। आता आपण बघूया का एचा ऑ हा साऊंड कधी होतो। जसं बघा, ALL, AU आणि AW यासारख्या पॅटर्नमध्ये जर तुम्ही हा शब्द कधी वाचला तर त्याचा उच्चार ऑ असे करायचा। जसं बघा, ALL, ऑल, HALL, तर ए सोबत LL आलेला आहे तर याचा उच्चार करायचा हॉल। इथे बघा, TALK, तर ए सोबत यल आलेला आहे, मग याचा उच्चार ऑ करायचा, मग हे वाचायचं कसं, टॉक। इथे पण बघा, WALL, तर ए सोबत एल आलेला आहे, म्हणून याचा उच्चार करायचा वॉल। आता बघा, एचा उच्चार ए कधी करायचा। ए हा लॉंग साऊंड आहे, म्हणून एचा उच्चार बरोबर लक्षात ठेवा। बघा, ए प्लस ई जर आला, पण ई हा कसा राहणार, सायलेंटमध्ये असणार, तर अशा वेळी ए उच्चार करायचा। जसं बघा, ए सोबत आय आला,
किंवा ए सोबत वाय ह्या पॅटर्नमध्ये जर तुम्हाला शब्द दिसले तर ए हा शब्द वाचला जातो. जसं बघा गेम, तर GAME, तर याच्यामध्ये वाचायचा कसा, एचा मोठा साऊंड येत आहे म्हणजे लॉंग साऊंड येत आहे म्हणून याचा उच्चार करायचा गेम. केक, याच्यामध्ये पण बघा एचा लॉंग साऊंड येत आहे म्हणून हे वाचताना पण एचा उच्चार ए करायचा. मग कसं वाचायचं केक. डेमध्ये पण बघा एचा उच्चार लॉंग येत आहे म्हणून डे. तसंच वे उच्चार लॉंग आहे. नंतर लेडी, तर उच्चार कसा आहे, लॉंग आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला सोपं लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवायचं, AR दिसला तर ऑ, ALL किंवा AU किंवा AW असे जर शब्द आले तर त्या एचा उच्चार करायचा ऑ. आणि ए मध्ये ई तर सायलेंट राहणार. AI किंवा AY असे जर शब्द आले तर तुम्ही एचा उच्चार ए असा काढायचा. शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा का ए म्हणजे लॉंग उच्चार आला तर ए येणार, बाकीच्या वेळी हे साऊंड येणार. तर हे तुम्ही सोपं बिलकुल लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे एचा मल्टिपल साऊंड असा उच्चार निघतो. तर तुम्ही हे बरोबर लक्षात ठेवा आणि आपली इंग्लिश वाचनामध्ये थोडीशी सुधारणा करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल, तुमच्या मित्राला, बहिणीला, भावाला इंग्रजी वाचन येत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी वाचण्यास मदत होईल. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही वाचनाची प्रॅक्टिस करा.